कथा अण्णा भाऊंची मी दाबली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी दाबली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. रंगड्या बोलीचे ग्रामीण बाजाचे, खेड्या पाड्याची निधड्यात चालेचे. रंगड्या बोलीची ग्रामीण बाजाची, खेड्या पाड्याची निधड्यात चालीची. गाऊ कृष्णेची शान देऊ कृष्णेला मान, गाऊ कृष्णेची शान देऊ कृष्णेला मान. आज कथेची छक्कड मी गायली व कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी दाबली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. सुखी रहा, आनंदी रहा, मोक्षवंत व्हा. बसा. मला लवकर आजा करा असा बी आशीर्वाद द्या की. ताईसाहेब, ह्याला जोगीन हिऱ्याचं जंगल म्हणतात. जोगीन हिरा म्हणजे काय? त्याची कथा लय मोठी आहे ताईसाहेब. जोगणीची सागी माणसं, गाई, म्हशी, मेंढर समधी समधी भूत झाले ती, आणि ती ह्या जंगलात फिरते. ती कवा कवा जोगिंदी ह्या जंगलात फिरत असते. या गुरु, पहिला मान माझा होता. तू या बाई समोर माझा अपमान केलायस. हे अंगाशी अरे बापरे, म्हणजे फक्त नारळ चढवण्यासाठी त्यांनी गुरुवाचा खून केला? तर किओ, मळू चाळका म्हणजे ह्या वाडीचं कुरूप आहे, कुरूप. मग मळू चाळकाचं काय झालं? पोलिसांनी त्याला पकडलं की नाही? आजचा दिवस त्या भूताचा शेवटचा दिवस असेल. रामराव, तुमचा निर्णय पक्का समजायचा? एकदम पक्का. किशनाना, ओ किशनाना, ओ किशनाना. रामराव, आपण आलात, बरं वाटलं. अहो नाना, घाबरू नका तुम्ही. जा झोपा भिंगोर. मी या क्वार्टर बसून राहणार. असं बोलू नका. काय व्हायचं ते बघायचं मला. असं बोलू नका हो, धीर चपतोय माझा. अहो धीर चेपू देऊ नका, काही होणार नाही. जा झोपा तुम्ही. असं म्हणताय? हो. आता कसली झोप येणार?
माझ्या धन्याला नेलं, माझ्या धन्याला भूतानी नेलं. आता काय करू मी? कसं होणार माझं? नेलं भूतानं नेलं. शांत व्हा. काय करू? काय झालं? काय झालं सांगा मला. माझ्या धन्याला भूतानी नेलं. कधी नेलं? थांबा मी बघतो. अरे काय झालं? अरे काय झालं? काय माझा घात झाला. थांबा. माझ्या धने गेलं. कधी नेलं? रामराव भूतानी नेलं. बघा बघा पटकन बघा. अक्का जरा शांत व्हा. अक्का जरा शांत व्हा तुम्ही. काय झालं रामराव? इथं तर दिसत नाहीये. मला ठाव नाही कधी नेलं. माझा डोळा लागला होता. जरा शांत व्हा अक्का तुम्ही. मी काय करत धनी? अरे मी छाती ठोकपणे तुला सांगतो, किशाला जोगण्याच्या भूतानच नेलेलं आहे. मी रात्रभर शोध घेतला त्याचा, पण अरे जोगण्याचं भूत फार जबरी आहे. माझ्या मनाला बुद्धीला पटत नाही. पण आता तुम्हालाही चुकीचं म्हणणं तसं बरोबर नाही. मी सैन्यातला माणूस आहे. 2-2, 3-3 रात्र दिवस जागण्याची माझी क्षमता आहे. पण ऐनवेळेस झोप लागली. अरे ही भूताचीच करामत आहे. मला वाटते आता आपण इथला मुक्काम आटोपता घ्यायला पाहिजे. का? इथलं सगळं वातावरण आता भयंकर होत चाललेलं आहे. अगं असं घाबरून कसं चाललंय? अहो पण ही परिस्थिती सगळी घाबरण्यासारखीच आहे. माझा मित्र श्याम आता येतोय. आम्ही दोघं मिळून त्या जोगन हिऱ्यावर चढाई करणार आहोत. तर म्हणजे काय करणार? आम्ही दोघं मिळून त्या भूताचा शोध घेऊ. वाड्यामोर हे गाठोडं सापडलं म्हणजे कोणीतरी इथं ठेवलेलं. अरे पण काय त्या गाठोड्यामध्ये? ह्या गाठोड्यात खिशाची कापडं आहे ती. किशाची कापडं? हा किशाची कापडं म्या पाहिली. रक्ताचं डाग आहे ती त्याच्यावरती. आणि आपल्या वाड्यासमोर कोणी ठेवली? ते ठावं नाही. म्या हाकडं येत होतो तेव्हा हे गावलं. म्या उलगाडलं. बघतोया तर आत खिशाची कापडं आहे ती. हे गाठोडं कोणी ठेवला? ते कसं ठावं असणार? पण हे काम जोगीन हिऱ्याच्या भूताचंच असणार आहे. जा फेकून द्या उकेड. इथं कशाला आणलं गाठोडं? बर अहो ऐकलं का?
काय? हा उद्योग नको. कसला? हा भूत शोधण्याचा. हे बघ, मी या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय जाणार नाही. माझा मित्र श्याम येईलच आता. तुम्ही माझं ऐकणारच नाही. तुम्ही तुमचंच खरं करणार. नंदा, अगं जोगन हिऱ्याचं भूत नष्ट केलं तर गावात यातून मुक्तता होणार नाही का? अशा दहशतीच्या वातावरणात गावाने किती वर्ष काढायची? 20 माणसं बेपत्ता झाली. हे काय हा प्रकार? ठीक आहे, आत्ता या विषयावर बोलणार नाही. अगं नाराज होऊ नकोस. रामराव पवार साहेब, यावं का आम्ही? अरे ये शामराव, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आता तुझेच नाव काढलं होतं आम्ही. हे बघ राम, लष्करातील माणसानं आपलं आयुष्य वर्षात मोजू नये रे, आपल्या कर्तबगारीत मोजावं. आबा नमस्कार करतो. मोक्षवंत राहा, सुखी राहा. बस बस श्याम बस. बरं सांग, माझं नाव का काढलं होतं? हो, थोडी विश्रांती घे आणि मग ऐक भूताची कथा. भूताची कथा? आमच्या गावापासून जवळच एक जंगल आहे. होय, पाहिलं मी येताना. त्या जंगलाचं नाव आहे जोगीन हिरा. त्या जोगीन हिऱ्याच्या जंगलामध्ये एक भूत राहतं असा गावाचा समज आहे. आतापर्यंत 20 माणसं गायब केली त्या भूतानं. गायब केली म्हणजे? ती माणसं जंगलात गेली ते परत आलीच नाही. ती माणसंच नव्हे, जंगलात गेलेली जनावर सुद्धा परत आली नाही. अजबच आहे. हो ना, अजबच आहे. राम, त्या जंगलाला जोगीन हिरा का म्हणतात रे? काय शामराव, त्याची कथा अशी आहे. तुम्ही सैन्यातले तरुण माणसं, तुम्ही काय आता आमचं ऐकणार नाही आणि तुम्हाला थांबवण्याचा अर्थ नाही. आबा, गावच्या भल्यासाठी करतोय आम्ही सगळं. मला कळतंय रे सगळं. आबा, हो आजची रात्र त्या भूताची शेवटची रात्र ठरणार आहे बघा. ठीक आहे. अहो, मी काय म्हणते, काय? जंगलात जास्त आत जाऊ नका. अगं नाही जाणार, तू काळजी करू नकोस. वहिनी, मी असताना तुम्ही रामची चिंता करू नका. आम्ही दोघे पुरून उरू त्या भूताला. अहो, मला फक्त यांची चिंता नाही हो, तुमची सुद्धा आहे. वहिनी चिंता करू नका. चल चल. आणि हे बघा, हा तुम्ही वाड्याच्या बाहेर पडू नका. ठीक आहे. आणि दारं व्यवस्थित लावून घ्या. बर. आम्ही रात्री परत आलो तर दरवाजा 5 वेळा वाजवू. बर. तुम्ही आतून 3 वेळा दरवाजे वाजवायचा. ठीक आहे. याला उत्तर म्हणून आम्ही परत 2 वेळा दरवाजे वाजवू. असं झालं तरच तुम्ही दरवाजा उघडायचा, ठीक आहे. नाहीतर नाही. समजलं? समजलं. चल चल राम. मंडळी, गेली 3 रात्र आम्ही जोगन हिऱ्याच्या जंगल पार पिंजून काढलं, पण आम्हाला भूत कुठेच सापडलं नाही. 3 रात्री? हो, 3 रात्र. म्हणजे भूत दिसलाच नाही का? भूत बंदुकीला भेला असेल. भूत कुठं बंदुकीला बेत असते तो? भेला असन. भूताच्या मनावर आहे ते. आलं त्याच्या मनात तर भेणार, नाहीतर नाही. खरंय तुझं बी म्हणणं. आता तुम्ही थोडं आमचं ऐकणार का? होय होय, बोला. आजपर्यंत आम्ही भूताचा शोध घेतला, पण ते काय सापडलं नाही. आता तुम्ही सगळ्यांनी मिळून एक काम करायचं. सांगा काय काम करायचंय? आज आम्ही एक वेगळीच मोहीम आखलेली आहे. मी आणि शामराव दोघं मिळून जंगलात जाणार. जंगलात शिरल्यावर शामराव दक्षिणेला जाणार आणि मी पूर्वेला. तुम्ही सगळ्यांनी मिळून उत्तरेच्या डोंगरावरून जंगलात घुसायचे. आम्ही एवढेच होय? अरे तुमच्या बरोबर 5-50 जण घ्या आणि जमलं तर दगड धोंडे घ्या आणि गोफणी विसरू नका. म्हणजे भूतावर हमला करायचा म्हणा की? हो, हमलाच करायचा आता. त्याशिवाय गावाला भूतापासून मुक्ती मिळणार नाही. बर, झाली का सर्व योजना आखून? हो झाली आबा. सर्व सावधपणाने करा. आबा, तुम्ही बिनगोर राहा. तुम्ही लोक आता सगळी तयारीला लागा. जाऊ आता. होय, चला रे, चला. एकदा का भूताची ब्यात गेली की गावाची सुटका झालीच म्हणून समजायची. होय. ओ मालक, घात झाला, घात झाला.
काय झालं? ताईसाहेब आत नाही ती. आत नाही म्हणजे? होय ना, ताईसाहेब वाड्यात दिसत नाही ती. सगळीकडे व्यवस्थित पाहिलं का? होय होय, मला वाटतं ताईसाहेबांना भूतानं नेलं. काय? चल श्याम, आपण जंगलात घुसूया. चल. थांबा, मी पळतो तुमच्या बरोबर. आबा, तुम्ही आणि नाना वाड्यावरच थांबा, आम्ही दोघं निघतो. चल. बर, ठीक आहे. दिसत नाही. या साईडला गेलो. हे पोरी, हे पोरी, जंगलातल्या भूता तूच आहे का रे? अरे म्याच आहे, म्याच आहे. सोड म्हणतोय, गोळी घाले. हे आहे काय ते जंगलातलं भूत? आवाज आला, गोळीचा आवाज आला. अरे मेला, मळूचाळक्या मेला. गोळी घातली जणू. म्हणजे हा का मळू चाळक्या होता? होय, मळूचाळक्या. 20 वर्षापूर्वी गुरवचा खून करून फरार झालेला मळूचाळक्या. होच, हाच तो. कुठे ते भूत? हे काय? अरे अरे, हा तर मळूचाळक्या आहे. म्हणजे ते भूत नव्हतंच म्हणजे? पण या माड्याचं काय करायचं? अरे या मड्याचं काय करायचं? अरे चाळक्यांना गरज असेल तर नेतील, नाही तर कोली कुत्री आहेतच. राम श्याम, तुमचा मला खूप अभिमान वाटतो. भूतापासून तुम्ही गावाला मुक्त केलं. मालक, आम्ही बिला ज्ञान घ्यायला लागत हायसा. सुनबाई, तू ठीक आहेस ना? हो, मी ठीक आहे. शेवटी लष्करी अधिकाऱ्याची बायको ना. अरे भूत भूत म्हणत 20 माणसं दानाला दिली. वेळेत जर पोलिसाच्या हवाली केलं असतं तर ती माणसं वाचली असती.
आता मला सुद्धा उमगलं की भूत ही एक कल्पना आहे, माणसाच्या मनातील खेळातून निर्माण झालेली कल्पना. पण याही पेक्षा खरी भयानक असतात ती माणसं. त्या मळू चाळके सर. हो, आणि एक महत्वाचं, भय माणसाला दुबळं बनवत असतं. भय जुगारलं तर माणूस कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतो. होय. कथा अण्णा भाऊंची मी दाबली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी दाबली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. रंगड्या बोलीचे, ग्रामीण बाजाचे, खेड्या पाड्याची, निधड्या चालेचे. रंगड्या बोलीची, ग्रामीण बाजाची, खेड्या पाड्याची, निधड्या चालीची. गाऊ कृष्णेची शान, देऊ कृष्णेला मान. गाऊ कृष्णेची शान, देऊ कृष्णेला मान. आज कथेची छक्कड मी गायली व कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी दाबली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली.